हॅलो एव्हरीवन. सकाळची सुरुवात तर माझी खूप मस्त झाली. मस्तपैकी गरम गरम चहा पीत होती. खूप जास्त ठरवलं की डाएट करेल, पण काय वेट लॉस होतच नाही, कारण माझ्याकडून चहा सुटतच नाही. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी काल इतकी सारी शॉपिंग केली ना, की तुम्ही बघायला इंटरेस्टिंग आहात का हे पण नक्की कळवा, कारण खूप जास्त शॉपिंग केली. मुंबईला गेले की एकदा स्टॉक उचलून आणते, मग नंतर सारखी सारखी शॉपिंग करायची गरज लागत नाही. पण माझ्याकडून ते पॉसिबल होत नाही. एक शूटसाठी जायचं होतं, एक रिसॉर्टचं शूट होतं. खूप दिवसांनी रिसॉर्टचं शूट आलेलं. बाकी आपण जे सगळे केले शॉपचे वगैरे चालूच आहेत आपले सध्या तरी शूट. आणि मला ना रिअलमध्ये इथलं लोकेशन खूप जास्त आवडलं. आणि नागावमध्येच होतं हे रिसॉर्ट. तुम्ही नक्की व्हिजिट द्या, खूप भारी आहे. मराठी शाळेची गॅदरिंग होती म्हणून गॅदरिंग बघायला गेलेलो. याच शाळेत आम्ही पण लहानाचे मोठे झालेलो आणि याच शाळेत आम्ही इथेच गॅदरिंग म्हणजे इथेच आम्ही डान्स वगैरे केलेले. तर ते सगळं बघून लहानपणीची आठवण तर आलीच. कारण इतके जास्त डान्स घ्यायचो ना. आम्ही वर्गात कमी जण होतो, म्हणजे आम्ही 7 मुली होतो. पण इतके डान्स घ्यायचो ना, आणि एवढी सगळी माणसं बघायला असायची. लगेच लहानपणीची आठवण झाली. तुम्ही पण शिकलात का मराठी शाळेत हे मला नक्की कळवा. आणि कसं वाटतं शिकून? खूप मस्त वाटतं आणि तिथले दिवसच खूप भारी असतात. आता शिमगा आहे तर थोडासा गेम वगैरे खेळत होतो. रात्रीचं जागरण असतं होळीला, सो आम्ही छोट्या मुलींच्या गेम थोड्या छोट्या मुलींमध्येच एन्जॉय करत होतो आणि खूप जास्त मजा वाटत होती हे सगळं खेळताना. तुम्हाला रोजचे व्लॉग बघायला भेटतीलच आता. तर तुम्ही इंटरेस्टिंग राहा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.